पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे आणि यामध्ये आपण काही परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न या दोन गोष्टी समजून घेणार आहोत. म्हणजेच या लेक्चरच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला थिअरी राहील. ओके, डेबिट नोट म्हणजेच काय आणि क्रेडिट नोट म्हणजेच काय पहा. जे परचेस रिटर्न असतं त्याला डेबिट नोट म्हणतात आणि क्रेडिट रिटर्न म्हणजे सेल्स रिटर्न असेल त्याला क्रेडिट नोट म्हणतात. ओके, डेबिट नोट म्हणजेच काय परचेस रिटर्न आणि क्रेडिट नोट म्हणजेच काय सेल्स रिटर्न. पण सेल्स रिटर्नच नाही कळला तर आपल्याला कसं कळेल समोरचं. पहा, आपण परचेस केलेला माल परत एकदा एकदम प्रॉपर समजून घ्या. आपण परचेस केलेला माल काही कारणास्तव आपण जेव्हा आपल्या सप्लायरला वापस देतो त्या टायमाला परचेस रिटर्न असं म्हणतात. पण ऍक्च्युअल टॅलीमध्ये टॅलीच्या भाषेमध्ये त्याला डेबिट नोट म्हणतात. तर हे समजण्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की जर माल परचेस केला तरच आपण रिटर्न करू शकतो त्याला. सपोज आपण 10 मोबाईल्स विकत घेतलेत सॅमसंगचे, तर 10 मोबाईल हे आपल्याकडं डेबिट झाले आलेत ना आपल्याकडं. ज्या गोष्टी आपल्याकडे येतात त्याला आपण डेबिट म्हणतो आणि त्याच्या बदल्यात आपण 1,00,000 रुपये दिले तर 1,00,000 रुपये काय आहे क्रेडिट आहे. पण माल विकत घेतला आपल्याकडं पण त्यापैकी 2 मोबाईल हे खराब झालेत. म्हणजेच 20,000चे 2 मोबाईल हे खराब झाले आणि ते आपण सॅमसंग कंपनीला वापस दिलेत. म्हणजेच ऑलरेडी डिफेक्टिव्ह होते, चालूच होत नव्हते. तर त्यामुळं त्या कंपनीला कॉल करून डिफेक्टिव्हची कंप्लेंट करून ते मोबाईल आपण जेव्हा वापस करतो तर अशा वेळेस तुम्हाला डेबिट नोट्स बनवावी लागते आणि तेच आपण इथं शिकणार आहोत. आणि डेबिट नोट म्हणजेच काय की जसे की 1,00,000पैकी 20,000चा माल जो आहे तो खराब झालाय, मग 20,000ची आपण डेबिट नोट त्याची प्रिंट व ते 2 मोबाईल आपण सॅमसंग कंपनीला वापस देणार. ओके, सॅमसंग कंपनी डेबिट नोट रिसीव्ह करणार. ओके, कारण की आपण त्यांना ते मोबाईल वापस केले आणि सॅमसंग कंपनीकडनं आपल्याला 2 मोबाईल येणं आहेत किंवा 20,000 रुपये आपल्याला येणं आहे आपल्याकडे, म्हणजे डेबिट होणं आहे, म्हणून त्याला डेबिट नोट असं म्हणतात. ओके, चला इथं विस्तार स्वरूप आपण पाहूया सर्व गोष्टी. ऍट द टाइम ऑफ रिटर्निंग गुड्स, जेव्हा तुम्ही गुड्स रिटर्न करता तेव्हा डेबिट नोट करायचं आहे. द नेट अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड अँड नोट ऑर लेटर इज प्रिपेड बाय द परचेसर किंवा बायर. आपण काय करतो, आपण माल विकत घेतलेला आहे, आपण ही नोट्स बनवतो. ओके, कारण की आपल्याला वापस द्यायचा आहे माल, त्यालाच परचेस रिटर्न म्हणजेच डेबिट नोट म्हणतात. धिस नोट इज नोन ॲज अ डेबिट नोट. म्हणजेच ह्याच नोट्सला डेबिट नोट असं म्हणतात की जेव्हा आपण काही माल वापस करतो आणि त्या जी अमाऊंट आहे त्या मालाची त्याची एक नोट्स बनवतो किंवा एक प्रिंट काढतो व त्याला आपण डेबिट नोट असं म्हणतो. ओके, चला. आणि द पर्पज ऑफ धिस नोट इज टू इन्फॉर्म द सप्लायर अबाउट द डेबिट गिवन टू हिज अकाउंट. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपल्याला सप्लायर कडनं एवढे पैसे घेणं आहे, बस एवढंच आहे याचा अर्थ, की माल वापस आपण दिलेला आहे व त्याचे पैसे एवढं आपण घेणं आहे किंवा आपल्याला येणं आहे किंवा ते 2 मोबाईल आपल्याला वापस येणं आहे. ओके, चला. ऑन रिसिव्हिंग this debit note, the supplier can understand that his account has been debited. म्हणजेच ही नोट्स जेव्हा आपण बनवतो तर सप्लायरला जेव्हा हे माल वापस जाईल तेव्हा त्याच्यासोबत जी ही नोट्स जे प्रिंट होईल तर त्याला समजेल की एवढा माल आलेला आहे आणि तो एवढ्या एवढ्या हजाराचा माल आहे. ओके, आणि यालाच आपण डेबिट नोट म्हणतो कारण की सप्लायर जो आहे त्याला समजून जाईल की 10 मोबाईल पैकी 2 मोबाईल वापस आले व त्याची किंमत एवढी एवढी आहे. ओके, चला आता डेबिट नोटचे वाउचर्स कसे बनवायचे आहेत
हे आपण पाहूया. आणि हेच या टॅली कंपनीमध्ये, या टॅलीच्या नोट्स मध्ये आपण समजून घेऊया. आणि कशात जायचंय, डेबिट नोटचं वेगळं वाउचर आहे. जसं की आपण परचेसचं वाउचर असतो, तसंच परचेस रिटर्नचं वाउचर्स वेगळं राहणार आहे. ओके. आणि हे आपण परचेस रिटर्न ह्यामध्ये करणार आहोत. दुसरी थिअरी आहे क्रेडिट नोट, म्हणजेच काय, सेल्स रिटर्न. आता थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या कंपनीमध्ये आपण विकलेला माल काही कारणास्तव आपल्याकडे वापस आला. म्हणजेच आपल्या कस्टमरनं असं म्हटलं की सर, जे तुम्ही माल पाठवलेला आहे त्याच्यापैकी काही माल हा रॉंग आलेला आहे किंवा काही गोष्टी ह्या खराब आहेत त्यामध्ये. तर आपण म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तो माल आमच्याकडे परत पाठवा, आम्ही चेंज करून देऊ, बदलून देऊ किंवा त्याच्या बदल्यात आपण दुसरा देऊ. यालाच आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो. म्हणजेच माल विकला, जसे की आपण 2 मोबाईल हे आपण ओप्पोचे 2 मोबाईल आपल्या कस्टमरला विकले होते व काही कारणास्तव ते मोबाईल त्यांनी परत केले. सर, हा चालूच होत नाहीये, बंदच होतो, याच्यात माईकचा प्रॉब्लेम आहे किंवा सर्किट खराब झालाय, डिस्प्ले ऑलरेडी तुटलेला होता. अशा कारणास्तव आपल्या कस्टमरनं आपल्याकडे जर तो मोबाईल्स वापस आणले तर आपण त्याची एंट्री क्रेडिट नोट्स मध्ये करायची, म्हणजेच सेल्स रिटर्न. व त्या बदल्यात त्यांना मोबाईल बदलून किंवा त्याचे पैसे आपण द्यायचे. तर यालाच आपण सेल्स रिटर्न म्हणजेच क्रेडिट नोट्स असे म्हणतो. ओके, चल पाहूया की वेन द गुड्स आर रिटर्नेड बाय द कस्टमर, अ क्रेडिट नोट इज बिगेन प्रिपेड अँड सेंड टू हिम. म्हणजे त्याच्याकडनं माल वापस जेव्हा येईल तेव्हा त्याची हे एंट्री करतो आणि आपल्याला माल भेटला याची त्याला पावती देतो. म्हणजेच काय करतो, क्रेडिट नोट, की हो, तुमचा माल खराब झालेला आमच्याकडे आलेला आहे किंवा तुम्ही दिलेला माल हे आम्ही रिसीव्ह केलेला आहे, त्याची आपण त्याला एक क्रेडिट नोटची प्रिंट देतो. ओके, चला. द क्रेडिट नोट इन्फॉर्म दॅट हिज अकाउंट इज क्रेडिटेड विथ द अमाऊंट ऑफ द गुड्स रिटर्न. आणि त्याची अमाऊंट त्यांना आपण वापस देणार आहोत किंवा माल वापस देणार आहे, हे याचा अर्थ होतो. किंवा याच्यावर तसं लिहिलेलं असतं की गुड्स आपल्याकडे आलेला आहे व त्याचे पैसे त्याला देणं आहे. आणि हे क्रेडिट वाउचर मध्ये कसं करायचं ते आपण पाहूया. आणि तेच या कंपनीमध्ये आपण शिकणार आहोत आणि या लेक्चर मध्ये सुद्धा शिकणार आहोत. जसं की सेल्स केला तर याची एंट्री होणार सेल्स मध्ये, आणि सेल केलेला माल वापस येणार तर याची एंट्री होणार सेल्स रिटर्न मध्ये, म्हणजेच क्रेडिट नोट मध्ये. ओके, चला, तर हे आपण शिकणार आहोत.